नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, सांगली जिल्ह्यातल्या नगर परिषदा म्हणजे नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. एकूण 6 नगरपालिका आणि 2 पंचायती यांची निवडणूक पार पडली. यामध्ये आता आपल्याला असं दिसतंय की भारतीय जनता पक्षानं 2 ठिकाणी विजय मिळवला. एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेनं 2 ठिकाणी विजय मिळवला, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आणि नगरपालिकेच्या एकूण जागांच्या निवडणुकीत सुद्धा. आणि त्याच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसनं 2 ठिकाणी विजय मिळवला. दोन्हीकडे नगराध्यक्षपदाचे उमेदवार त्यांचे विजयी झाले आणि शिवाय नगरपालिकेच्या एकूण जागांमध्ये सुद्धा त्यांचं वर्चस्व मोठं निर्माण झालं. काँग्रेसनं फक्त एका ठिकाणी विजय मिळवला, पलूस नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये. आणि त्या ठिकाणी दुसरी जी राष्ट्रवादी आघाडी होती निलेश येसुगडे यांच्या नेतृत्वाखालची, आणि भारतीय जनता पक्ष यांचा दारुण पराभव झाला. त्यातल्या त्यात येसुगडे यांच्या आघाडीला काही जागा मिळाल्या, पण भारतीय जनता पक्षाचा मात्र तिथं दारुण पराभव झाला आपल्याला दिसेल. सगळ्यात महत्त्वाची निवडणूक झाली ती तासगाव आणि विट्यामध्ये. तासगावमध्ये माजी खासदार संजय काका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवारही निवडून आले आणि त्यांनी नगरपालिकेतली आपली सत्ताही कायम राखली. दुसरीकडे विट्यामध्ये मात्र भारतीय जनता पक्षात काही महिन्यांपूर्वीच प्रवेश केलेले माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील आणि माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांना त्यांची नगरपालिकेतली सत्ता कायम ठेवता आली नाही. जवळजवळ 55 वर्षानंतर विटा नगरपालिकेमध्ये सत्तांतर झालेलं आहे आणि आमदार सुहास भैया बाबर यांनी हा चमत्कार घडवून आणलाय, किंबहुना राजकीय स्थित्यंतर घडवून आणले असं आपल्याला तिथं म्हणता येईल. आणि ते फार महत्त्वाचं झालेलं आहे आणि प्रचंड विजय मिळालेला आहे. म्हणजे शिवसेना एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आहेत सुहास भैया बाबर. त्यांनी नगराध्यक्षपदाचे त्यांचे उमेदवार पण चांगल्या मतानं निवडून आले आणि त्यांनी नगरपालिकेवर सुद्धा एक हाती वर्चस्व मिळवलेलं आहे. एकूण जर आपण संबंध सांगली जिल्ह्यातल्या निवडणुकीचा हा आढावा घेतला तर आपल्याला असं दिसेल की भाजपला अत्यंत मर्यादित असं यश मिळालेलं आहे. वास्तविक भाजपला अजूनही विट्यामध्ये अपेक्षित होतं यश. पलूसमध्ये काही फारसं यश अपेक्षित नव्हतं, कारण येसुगडेंची आघाडी आणि भारतीय जनता पक्ष यात मतविभागणी होऊन काँग्रेसला फायदा होणार हे जवळजवळ ठरलेलं होतं. परंतु ईश्वरपूर आणि आष्टा या 2 ठिकाणी भारतीय जनता पक्षाला काही यशाची आशा होती, पण तिथं सुद्धा काही यश अजिबात मिळालेलं दिसत नाही. दोन्ही ठिकाणी भारतीय जनता म्हणजे वरती ईश्वरपूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पराभूत झाले आणि आष्ट्यामध्ये महायुतीचे उमेदवार म्हणजे शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाले आणि दोन्ही ठिकाणी महायुतीचा दारुण पराभव झाला. शिराळ्यामध्ये मात्र अनपेक्षितरित्या महायुतीनं सत्ता मिळवली. वास्तविक तिथं माजी आमदार मानसिंगराव नाईक आणि माजी आमदार आणि माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची युती झालेली होती, तरी सुद्धा त्या ठिकाणी महायुतीनं विजय मिळवला. शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आले आणि महायुतीनं नगरपंचायतीमध्ये चांगली सत्ता, जागाही चांगला मिळवल्या आणि सत्ताही मिळवली. एकूण जर आपल्याला असं पाहिलं तर आपल्याला दिसतंय की जत आणि आटपाडी या 2 ठिकाणी जतमधनं भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तिरंगी लढतीमध्ये, प्रामुख्यानं तिरंगी लढतीत, तशी ती चौरंगी लढत होती पण प्रामुख्यानं तिरंगी लढतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आरळी निवडून आले. आणि आटपाडीमध्ये युटी जाधव हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तिरंगी लढतीमध्ये तिथेही निवडून आले. या दोन्ही ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांचा करिश्मा पुन्हा एकदा दिसून आला आणि किंबहुना त्यांचं वर्चस्व दिसून आलं, स्पष्ट झालं. विट्यामध्ये मात्र मी सांगितलंच की वैभवदादा पाटील यांचा अतिशय त्यांच्या पॅनलचा आणि त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा पराभव झाला. हा फार मोठा दारुण पराभवाचा धक्का पाटील गटाला बसलेला आहे तिथं. आष्ट्यामध्ये विशाल शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत निवडून आले आणि पूर्वी सुद्धा म्हणजे पूर्वी जेवढं यश मिळायचं तेवढं सुद्धा तिथं महायुतीला यश मिळालेलं नाही, विरोधकांना यश मिळालेलं नाही. जयंतराव पाटील, आमदार जयंत पाटील
शरदचंद्र पवार पक्षाचे राज्याचे नेते, ज्येष्ठ नेते, त्यांनी आष्ट्यामध्ये फार मोठा विजय त्यांच्या पक्षाला मिळवून दिलेला आहे. ईश्वरपूरमध्ये, उरण ईश्वरपूरमध्ये सुद्धा तसाच मोठा विजय मिळवून दिलेला आहे. ईश्वरपूरमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाची फार मोठी पिछेहाट झालेली आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जयंतरावांच्या बरोबर ज्यांनी कडवी झुंज दिली ते निशिकांतदादा पाटील आणि भारतीय जनता पक्ष असेल, या सगळ्यांनाच त्या ठिकाणी फार मोठा धक्का बसलेला आहे. वास्तविक भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक हे शिराळ्यातलेच, भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस राहुल महाडिक हे सुद्धा वाळवा तालुक्यातले, सम्राट महाडिक सुद्धा वाळवा तालुक्यातले, अण्णासाहेब डांगे ज्येष्ठ नेते ज्यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, चिमणभाऊ डांगे यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, परंतु तिथं सगळी ताकद एकवटून सुद्धा जयंतराव पाटील यांनी आपलं वर्चस्व कायम ठेवले. नगरपालिकेतली सत्ता कायम ठेवलीच त्यांनी, ती पूर्वी त्यांची होती. आणि नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये त्यांचे उमेदवार आनंदराव मलगुंडे हे चांगल्या मतानं विजयी झाले. त्यामुळे जयंतरावनी आपले दोन्ही गड कायम राखलेले आहेत. एक ईश्वरपूर, उरण ईश्वरपूर आणि आष्टा हे दोन्ही गड जयंतरावनी कायम राखले. गोपीचंद पडळकर यांनी जत आणि आटपाडी हे दोन्ही गड आपले कायम राखले. विट्यामध्ये मात्र पाटील गटाला म्हणजेच भारतीय जनता पक्षाच्या गटाला आपला गड कायम राखता आला नाही. आटपाडीत मात्र नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखालच्या भारतीय जनता पक्षानं विजय मिळवला. अर्थात जत आणि आटपाडीमध्ये तिरंगी चुरशीची लढत झाली ते लक्षात घेतलं पाहिजे. तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष होतं. भारतीय जनता पक्षामधून बाजूला झालेले माजी खासदार संजय काका पाटील यांनी त्या ठिकाणी स्वाभिमानी विकास आघाडीतर्फे निवडणूक लढवली आणि त्यांनी चांगला विजय मिळवला. त्यांचे उमेदवार नगराध्यक्षपदाचे विजया बाबासाहेब पाटील हे निवडून आले. एवढंच नव्हे तर काकांच्या पॅनलनं नगरपालिकेत सुद्धा चांगल्या जागा मिळवल्या. पूर्वीची सत्ता त्यांनी कायम राखलीच, पण त्याचबरोबर आमदार रोहित पाटील म्हणजे जे शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादी पक्षाचे जे आमदार आहेत, तरुण आमदार आहेत, रोहित पाटील यांना मात्र फार मोठा धक्का देतं राजकीय बसलेला आहे. किंबहुना आता असं म्हणायला पाहिजे आपल्याला की या निवडणुकीच्या निमित्तानं संजय काका पाटील यांनी पुन्हा एकदा आपलं वर्चस्व तासगावमध्ये तरी सिद्ध केलेलं आहे. साहजिकच आता त्यांची स्वाभिमानी विकास आघाडी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुद्धा तासगाव आणि कवठेमंकाळ मतदारसंघात तर वर्चस्व दाखवेलच, परंतु जिल्ह्यात सुद्धा वर्चस्व दाखवण्यासाठी प्रयत्न करणार, यात काही शंका नाही. रोहित पाटील यांच्या बाबतीत आपल्याला एक म्हणता येईल की त्या ठिकाणी त्यांनी फार मोठ्या गांभीर्याने निवडणूक लढवली असं सुरुवातीच्या काळात तरी वाटत नव्हतं. किंबहुना ते काही आजारी होते असा त्यांनी खुलासा पण केला, काही तब्येत त्यांची बरी नव्हती म्हणून ते प्रचारातही उशिरा उतरले. परंतु एकूण निवडणूक राष्ट्रवादी पक्षानं म्हणजे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षानं, आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षानं काही फारशी गांभीर्यानं ती निवडणूक लढवली आहे असं एकूण चित्र सगळं दिसत नव्हतं. त्यातही त्यांच्या पक्षात फाटाफूट पण झाली. भारतीय जनता पक्षाला मात्र फार मोठा धक्का बसलेला आहे. संजय काका पाटील यांच्यामुळेच गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये 2008 वर्षापूर्वीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला तासगाव नगरपालिकेची सत्ता मिळाली, ती आता स्पष्ट झालेलं आहे. भारतीय जनता पक्षाला तिथं काही फार मोठं यश नाहीच, किंबहुना दारुण पराभव भारतीय जनता पक्षाचा पॅनलचा झालेला आहे. खरं म्हणलं तर भारतीय जनता पक्ष आणि स्वाभिमानी विकास आघाडी म्हणजे काकांची, संजय काकांची, या दोघांमध्ये मतविभागणी होऊन रोहित पाटील यांना चांगलं यश मिळेल, बऱ्यापैकी यश तरी मिळेल असं वाटत होतं, परंतु तसं झालेलं नाहीये. स्वाभिमानी विकास आघाडीनं तासगाव नगरपालिकेवरती झेंडा फडकवलेला आहे असं आपल्याला दिसतंय. पलूसमध्ये भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झालेला आहे. वास्तविक त्या ठिकाणी निलेश येसुगडे यांच्या पॅनल बरोबर, यांच्या आघाडी बरोबर भारतीय जनता पक्षानं युती करायला हवी होती, आघाडी करायला पाहिजे होती. मतांची विभागणी पण टळली असती आणि काही जागा तरी त्यांच्या निश्चित तिथं निवडून आल्या असत्या, फार मोठ्या संख्येनं जरी नाही तरी. परंतु आपल्याला असं दिसतंय की त्या ठिकाणी काँग्रेसनं चांगलं यश मिळवलं, अपेक्षेप्रमाणे चांगलं यश मिळवलं. आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं तिथं चांगलं यश मिळवलेलं आहे. आणि भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या दृष्टीनं हा मोठा धक्कादायक पराभव आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याच वेळेला आष्टा आणि
ईश्वरपूरचं मी सांगितलंच, त्या ठिकाणी चांगलं यश यांनी मिळवलं. जयंतरावनी आपली सत्ता दोन्हीकडची कायम राखली, आपलं पूर्ण वर्चस्व कायम राखलं. त्यांनी या जिल्ह्याकडे फारसं लक्षच दिलेलं नव्हतं. त्यांनी या 2 ठिकाणी पूर्ण एकाग्रता केली ती आणि त्याचं फळ त्यांना तिथं मिळालेलं आहे. यापूर्वी कधी मिळाला नव्हता एवढा सुद्धा विजय त्यांना जयंतरावना या निवडणुकीमध्ये आष्टा आणि इस्लामपूरच्या ईश्वरपूरच्या मिळालेला आहे असं आपल्याला दिसतं. शिराळ्यामध्ये मी सांगितलंच, आमदार सत्यजित देशमुख यांच्या नेतृत्वाखालच्या भाजपनं जागा चांगल्या मिळवल्या आणि शिवसेनेचे उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी तिथं निवडून आलेले आहेत. आता एकूण जर सगळं आपण हे चित्र पाहिलं तर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रभावामुळं जतमध्ये भारतीय जनता पक्षाला विजय मिळवला. त्याचबरोबर तिरंगी लढत ही कारणीभूत ठरली. आटपाडी तालुक्यात सुद्धा, आटपाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीत सुद्धा गोपीचंद पडळकर यांचा प्रभाव आणि ब्रह्मानंद पडळकर यांचा प्रभाव कायम ठरला. माजी जिल्हा परिषदे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुखही त्यांच्याबरोबर होते. या पॅनलनं तिथं विजय मिळवला आणि त्या ठिकाणी तिरंगी लढतीमध्ये मात्र तानाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली, शिवसेनेचे तानाजी पाटील यांच्या नेतृत्वाखालच्या पॅनलला पराभव पत्करावा लागला. त्याचबरोबर तीर्थक्षेत्र विकास पॅनलला सुद्धा पराभव पत्करावा लागला. या सगळ्या एकूण निवडणुकीचा जर आपण आता विचार केला तर आपल्याला असं दिसेल की भारतीय जनता पक्षाला जेवढी अपेक्षा होती तेवढं मोठं यश मिळालेलं नाही. जतमध्ये आणि आटपाडीमध्ये मिळालेलं जरी असलं, त्या दोन्ही गड गोपीचंद पडळकरांनी राखलेले असले, किंबहुना आटपाडीचा नव्यानं त्यांनी मिळवलेला आहे, जतचा त्यांनी कायम राखलेला आहे. परंतु ईश्वरपूरमध्ये किंवा पलूसमध्ये, तासगावमध्ये भारतीय जनता पक्षाला फार मोठा फटका बसलेला आहे. पुन्हा एकदा नव्यानं संघटन सगळं तिथं करावं लागणार आहे आणि शहरी भागातल्या ह्या निवडणुका होत्या हे लक्षात घ्या. यावरून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं अतिशय अटीतटीची असणार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. खूप मोठ्या ताकदीनं आणि पूर्ण संघटन व्यवस्थित करून निवडणूक लढवण्याची गरज आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये महायुतीची तर्फे जर ही निवडणूक झाली नाही तर भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं ती निवडणूक कठीण आहे असं एकूण दिसतंय. त्याचबरोबर सांगली मिरज कुपवाड महापालिकेची निवडणूक आता 15 जानेवारीला होणार आहे. त्या निवडणुकीसाठी सुद्धा भारतीय जनता पक्षाला फार मोठी तयारी करण्याची गरज आहे. कारण आत्ताची जर झलक बघितली तर या निवडणुकीमध्ये काँग्रेस किती ताकदीनं उतरेल माहीत नाही, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस महापालिकेच्या निवडणुकीत अतिशय ताकदीनं उतरेल, पूर्ण शक्तीपणाला लावतील. जयंतरावनी जसं आता ईश्वरपूर आणि आष्ट्यामध्ये केलं तसं ते सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत करतील यात शंका नाही. प्रत्येक सीट करता ते कसून प्रयत्न करतील आणि भारतीय जनता पक्षाला महापालिकेची निवडणूक सुद्धा फारशी सोपी नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील आणि भारतीय जनता पक्षाचे सगळे नेते कार्यकर्ते यांच्या दृष्टीनं ही महापालिकेची निवडणूक, त्याच्यानंतर होणारी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक ही फार मोठी कसोटीची ठरणार आहे. भारतीय जनता पक्षाला एक प्रकारे इशारा देणारी ही निवडणूक ठरलेली आहे. काँग्रेस पक्षाला काय एकच ठिकाणी यश मिळालेलं आहे. काँग्रेस पक्षाची ताकद त्या फक्त एकाच ठिकाणी दिसलेली आहे. जतमध्ये सुद्धा काँग्रेसची काही ताकद दिसून आलेली नाही. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र आपला प्रभाव पुन्हा निदान त्यांच्या क्षेत्रात तरी कायम ठेवलाय असं एकूण आपल्याला चित्र दिसतंय. पाहूया पुढे काय होते. आता महापालिकेच्या निवडणुकीत कशी लढती होतील, पण कसून लढती होणार, अटीतटीची लढत होणार यात काही शंका नाही. कळेलच आपल्याला लवकर. आमचं हे रागरंग.com हे जे YouTube चॅनल आहे हे आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.